वैष्णवीचा मृत्यू देखील झाला नसता, त्यामुळे महिला आयोग आणि पोलीस हे जबाबदार आहेत का? हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा. इथून 2 मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे, त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा. कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी. मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बीडबद्दल, तिथल्या क्राईमबद्दल आज एक मीटिंग घेणार होते. तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं आहे. मी त्याचं स्वागत करते. पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने का काही निर्णय घेतला नाही, हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला पाहिजे. पहिल्या सुनेची तक्रार जी आहे ती सुद्धा घ्यायला खूप उशीर लावला. त्याच्यात सुद्धा पोलिसांच्या वतीनं हयगय करण्यात आलेली होती. तर पोलीस सुद्धा संवेदनशील नाहीयेत का असल्या मुद्द्यांवर? का त्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळं ते इतका वेळ लावतात एखादी तक्रार नोंदवून घ्यायला? नाही, ह्या केसमध्ये काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही, पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये ह्या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात, आता तो भरोसा सेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे जेव्हा महिलांसाठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला त्यावेळीच हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात, त्याला 30-35 वर्ष झाली, ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आहेत. आणि अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली, प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली. पण हे दुर्दैव आणि धक्कादायक आहे जर एखाद्या पोलीस यंत्रणेवर जर असा राजकीय दबाव घेऊन एखाद्या मुलीची हत्या होत असेल तर हे खूप आपल्या समाज म्हणून आपल्याला लाजवणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला न शोभणारी आहे. ते पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर सुद्धा म्हणजे त्यांच्या सासरे असतील किंवा नवरा असेल त्यांच्यावर सुद्धा ताबडतोब कारवाई करणं अपेक्षित होतं का? म्हणजे मला वाटतं त्यांच्या हजारो कार्यकर्ते असतात, हजारो पदाधिकारी असतात, परंतु जेव्हा अशी एखादी घटना घडते तर पक्षाच्या वतीनं सुद्धा ताबडतोब कारवाई करणं गरजेचं आहे. मला वाटतं त्यांच्या पक्षाने केली वाटतं कारवाई. तुमच्या चॅनलवर मगाशी आलं होतं. पण मला काळजी एकाच गोष्टीची आहे की पक्षाने केली, माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं, या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. फक्त ते दोघं मिसिंग आहेत हेच दुर्दैवी आहे. त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि 0 टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात, म्हणजे मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. उगा आता 4 वर्ष 5 वर्ष केस चालली नाही चले. अंजली दमाने यांना एक ट्विट केलेलं आहे, त्यांना आरोप केला आहे की वैष्णवीचे जे मामे सासरे आहेत आयजी सुपेकर त्यांचा खरं तर याचा पूर्ण प्रकरणी दबाव आहे, त्यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देखील आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी आपण एक भूमिका ठाम घेणार आहात की यांच्या विरोधात कुठेतरी दबाव नाही आला पाहिजे? नाही, मी स्वतः तर भूमिका घेतलेलीच आहे. काल मी सगळ्या चॅनलशीच बोलताना म्हणाले की जसं संतोष भाऊसाठी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने, मग मीडिया म्हणून तुम्ही नाही पण माणुसकी म्हणून आपण सगळे महाराष्ट्रात एक झालो, तसं ह्याही गोष्टीमध्ये ताकदीने मीडियाचे मी जाहीर आभार मानते की संतोष भाऊच्या केसमध्ये तुम्ही एवढं ताकदीने कुठलाही दबाव, म्हणजे या प्रत्येक कॅमेरामॅनचे आभार मानते. हा प्रत्येक कॅमेरामॅन मला आठवतंय परत आल्यावर बीडवरनं अर्धे रडले होते, नाही तर म्हणले होते ताई आम्ही घाबरलेलो, आम्ही व्हॅन्समध्ये लपलो होतो, अशी परिस्थिती बीडमध्ये होती. यानीच सगळ्यांनी सांग म्हणजे ह्यांचा पण कौतुक केलं पाहिजे आपण की त्यावेळी संतोष भाऊची स्टोरीसाठी तुम्ही सगळ्यांनी शौर्य दाखवलं. तसंच या केसमध्ये आपण सगळ्यांनी दाखवलं पाहिजे आणि ह्या अशा काहीतरी उदाहरण करून ह्या महाराष्ट्र सरकारने दाखवलं पाहिजे की परत कुठल्याही व्यक्तीला त्याच्या घरातली लेक असू दे किंवा सून असू दे तिच्यावर हात उगारायची हिंमत झाली नाही पाहिजे. एक मिनिट, त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचा. अजित पवार पुण्यामध्ये भाषण करताना असं म्हणाले की अशा प्रवृत्तीची लोक माझ्या पक्षामध्ये नको आहेत. तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना किंवा राजकीय नेते विविध कार्यक्रमांना जात असताना म्हणजे काही फिल्टर्स लावले गेले पाहिजेत का की कोणत्या कार्यक्रमाला जायचंय किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचं आहे, अशी काही फिल्टर लावण्याची गरज आहे? नाही, फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच. म्हणजे आता मी का नाही हागवणींच्या कार्यक्रमाला गेले, कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती. म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशा घटना झाली आहे, मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली, अशाकडे मला जायची इच्छा नाही, कारण काही चुकीचं आहे. पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना प्रत्येकाच्या घरातली. अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात.
काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो, एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल, बस स्टँड असेल, आम्ही अनेक ठिकाणी जातो. मी सकाळी रोज वॉकला जाते, कुठेही शहरात असते, कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते. कारण शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत, आम्हाला काय माहिती त्याचे काय केसेस आहेत. त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही. आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, सगळ्याच पक्षाचे सगळे लोक. मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल, महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायबाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे. तरी आता ते बाळ जे आहे त्या छोट्या बाळाच्या कस्टडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर त्याला आता त्याच्या नानी आजोबा जे आहेत, आजी आहे, त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु अशा केसेसच्या संदर्भामध्ये किंवा आता त्या लहान बाळाच्या कस्टडीला घेऊन आपली काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीनं येत्या काळात? नाही, प्रतिक्रिया नाही, अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल. कारण का हागवणे फॅमिली तर इधर ॲब्स्कॉन्डिंग आहे किंवा जेलमध्ये, आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे, म्हणजे हिंमतच होणार नाही कुणाची. त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं, त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल. पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू. आम्ही सगळे, मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरीही जाऊन आले, माझे सहकारी राहुल कलाटे ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत. त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात. अजित पवारांनी जाऊन त्या ठिकाणी जाऊन ती चावी दिली, त्यामुळे कुठेतरी त्यांना हे माहिती होतं की हुंड्यामध्ये दिलेली गाडी आहे, तर म्हणून कुठेतरी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली आहे. काय ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हागवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं अनेक, म्हणजे हागवणेंचे वडील हे काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले, शून्यातून विश्व उभं केलं. त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या. इतका सुसंस्कृत माणूस, मी तुम्हाला काय सांगू, खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान.